नाही, तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत. म्हणून तर दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा, मी नालायक आहे, मी नालायक आहे, मी नालायक आहे. त्याचं तोच नाही नाही, सायकल पडल्याशिवाय शिकू शकत नाही, यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? माझ्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्षे भोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना. आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोडायची, भाकरी करायच्या, गवऱ्या थापायच्या, शेण मारायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. आणि याला हे दोनच माणसांची पुण्य आहे. एक, ही दोनच माणसांची पुण्य आहे. एक आई वडील आणि 2 सरकार. महिलांना भरगच्च अधिकार सरकारनं दिले आणि तुमच्या बापाने तुमच्यासाठी हाडाची काढ केली आणि तुम्हाला शिकवलं. पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं, पुरी इतक्या भिंडोक झाल्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीनो, एकदम भंगरी पोर, त्याच्या बगलात उशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलकट पण कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण गोंधळ आला, त्याच्या आतलं तुटला. काय करतो? कुणावरही प्रेम, कुणावरही प्रेम. आणि सध्या एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा, एक प्रकार एवढ्या सगळ्यात जास्त झालाय की बुवा अल्पवयीन मुली पळून अल्पवयीन मुली पळून नेल्या जातात, अल्पवयीन मुली पळून नेल्या जातात, अशा बऱ्याच तक्रारी आहे. आणि जनरली आपण मुलांना दोष देतो. मुलांना, याला मुली सुद्धा थोड्याफार फॉर आहेत. तुमचं काय मत आहे? बरोबर. 15 वर्षाची मुलगी आहे म्हणजे तिला अक्कल नाही का हे पोरगा आपल्याला फशीत आहे? काय झालं, मुलींच्या बाजूने कायदा केला आणि पैसे मिळतात अल्पवयीन बलात्काराला. तो पर्यंत मिळालाच. आता कायदा कडक झालाय, जो त्याचा तर रिमांडच निघाला, त्याचा ना विषय. पोऱ्यांचा गेम जवळजवळ झाला. आणि पुरीने काय केलंय महाराज, मूर्खासारखं कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. हलकटावाने आपलं कोणावर प्रेम. आम्ही एका वर्गात होतो ना, पेपरला गेली आलीच नाही, मग निकालच घेऊन येते काय नाही. आणि पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना, माझे कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ही भाष्य विनोदाची आहे का? बोला. नाही. हा टाइमपास आहे? नाही. एक तांब्या, हा बाप आईच्या हातात, बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. पूर्ण तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने झोळायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत टाकायची, तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि आई भाकरी करायची, 2 जण गरम भाकर खायची, झोका द्यायचा. पुरीनं तुम्ही बोलायला लागल्या तर तुमचा बाप बोबड्या बोलत होता, तुम्ही चालायला लागल्या तर तुमचा बाप वाकून चालत होता, आणि पुरीनं तुम्ही रडायला लागल्या ना तर हा बाबासारखा बाप गुडघ्या खाली टेकवायचा, गुडघे, आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा. पुरीनं घरात घोडा व्हायचा, बाप घोडा व्हायचा आणि पोरीला पाठीवर बसवायचं. तर सांगा पुरीनो, पुरीनो तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते रे. पुरीनो पोटाला लागत होते तुमचे पाय. तुमचं 10वीचं टाइम टेबल लावलं तर त्यानं 10 दिवस पेपरला घेऊन गेला आणि पेपरवरून आल्यावर जेवला. पुरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले, पैशाची मागणी झाली, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पुरीनो तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा,
ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज कीर्तन संपल्यावर घरी स्पष्ट जा आणि स्पष्टपणे बापाला आजच सांगून टाका, माझं त्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. घरी जा आणि स्पष्टपणे बापाला सांगून टाका का मी 9वी पासून मी त्याच्या गाडीवर फिरते, माझं त्याचं प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करील, पण पाया पडतो पूर्ण बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा. आता महिला मंडळ उत्तर द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला वाटत असेल महाराज मुलीला लई बोलला, त्याचं वाटोळं होऊ द्या, होऊ द्या माझं वाटोळं, पण पूर्वी महिला मंडळ खरं सांगा, त्याचं बनियन मळालं ना मळू द्या, शर्ट फाटला ना फाटू द्या, त्याच्या पायाला चप्पल नाही ना नसू द्या, फक्त तो गल्लीनं वरमान काढून चाललाय ना तो श्रीमंतच. शर्ट फाटल्याचं बापाला काहीच वाटत नाही. पूर्ण बापाला चप्पल तुटल्याचं बनियन मळाल्याचं, कितीतरी मुली बापाला गावा बाहेर निघला ना टोपीची घडी करून पुरी देतात, टोपी नीट घाला मरू दे, शर्ट चुरगाळलाय चुरगाळू दे, इस्त्री नाही नसू दे, पोटात भाकर नाही खाईन दुपारी, बापाला कशाच काही वाटत नाही. लय अर्जंट काम असलं ना चहा सुद्धा नाही, आंघोळ केली का निघला, फक्त त्यालाही ना पोरीनो मस्त पैकी गल्ली नाही ना असा वरमान काढून चालू द्या, बस बस, फक्त असा वरमान काढून चालला पाहिजे. तो उपाशी असला तरी फक्त बापाची इज्जत वाचवा आणि पूर्ण अख्ख्या घराण्याची इज्जत तुमच्या ताब्यात येतात सध्या. तुम्ही आता काही इज्जत कोणाला ठुली? कार्यकर्ते लोक, पुढारी लोक नीट ऐका, शिकलेले शिक्षक लोक, कॉलेजचे पोरं नीट ऐका. पुरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे, कोणाची? पुरीची, का माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून भावापासून धोका आहे. 1 मिनिट फक्त बसलेले माणसं निवांत विचार करा, 1 मिनिट असा ताण द्या डोक्याला. जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो बोला? 10वीची शाळा उशिरा सुटली ना तो रस्त्यावर उभा राहायचा, काय येईना अजून. तासाला गेली ना मुलगी, काय येईना अजून. माझी मुलगी मोठी झाली हो, मला चिंता आहे हो, हे कोणाच्या डोक्यात आहे बाबा? आणि तो बाप येणं कोण ठरवला? आरोपी. आता हे तरुण पोर आहेत, बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आता याच्यातल्या पोराला बहीण आहे, सगळ्यांना बहीण आहे. आपली बहीण 10वीला आहे, आपण 9वीला आहे, तिच्याबरोबर शाळेत जात नाही आपण, दुपारी तिच्याबरोबर डब्यात जेवत नाही, येताना तिला घेऊन येत नाही. अरे तिचा साथ जर उशिरा सुटला ना आपला जर लवकर सुटला तर आपण शाळेजवळ थांबून राहणार, बहिणीला घेऊन येणार, सर मारतील म्हणून तिची प्रयोगवही पूर्ण करून देणार, आकृत्या काढून देणार, निबंध काढून देणार. तिच्या कोण चूक झाली तरी आई बापाला सांगायची नाही, सायकल पंक्चर झाली तर आपण लुटीत आणायची, आणि रविवारी आपल्याला सुट्टी असली तरी आपण बहिणी बरोबर तासासाठी. आज तरुण पोराला जर बहीण म्हणत असेल माझ्या भावाचा, माझ्या भावापासून प्रिय करायला धोका आहे, तर फक्त तरुण पोरं मला उत्तर द्या, जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल सांगा? कोणता ठेवेल? त्या पोराला वर्गात किंमत आहे ना, तो 10वीला आहे म्हणजे त्याला मानणारी 4 पोरं आहेत, त्याला 4 मित्र आहेत. त्याची बहीण त्याला आरोपी ठरवत असेल तर तो भाऊ वर्गातून संपला, मित्रांमधून संपला. आणि तो वर्गात जातो म्हणजे त्याचं मानसिक संतुलन शिकण्याचं नाहीये. तो मित्रांमध्ये जरी बसला तरी त्याचं मन प्रसन्न नाहीये, त्याला कुणीतरी एक मन खात आहे, अरे मला 4 मित्र मानायला लागलेत पण माझ्या बहिणीने मला आरोपी ठरवलं. कुणी असू दे ना, मी उभा तुम्ही बसले हो, त्या मुलाचं अंतःकरण शैक्षणिक वर्गात रमत नाही. काय मत आहे तुमचं? तो वर्गात जातोय केवळ दबाव, वर्गात जातोय कर्तव्य म्हणून, पण त्याचं एकाही गोष्टीत लक्ष लागत नाही. 4 मित्र हसायला लागले तर त्याचं मन लगेच शंका घेतं, अरे माझ्या बहिणीबद्दल बोलत्या का? 4 मित्र हसायला लागले तो हे नक्की माझ्या बहिणीबद्दल. मग सांगा पोरीनं, आज ईश्वरासारखा भाऊ जर तुम्हाला आरोपी वाटायला लागला तर तुम्ही ही आणि कोणती पळून गेलेली पोरगी सुखी आहे, तिचा संसार सुखी झालाय असं मला बोटवर करून एखादीनं सांगा का मी पळून गेले पण सुखी आहे, ते अख्खा संसाराचा खर्च मी एकटा करतो. बंगल्यात जाऊन जातीन गावंड्याच्या हाताखाली इटारायचा प्रेम करते, बंगल्यातून गेली न ऊसतोड आहे गाडी चालली, दिल दी आहे ईट भी देंगी. अरे ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केलेत ना लफडे लुफडे,
दरवाजे लावून भांडे घासित्यात रे काची प्रियशीन काच काय आलंय घड्याळ गाण ठेवू ठेवू पोरं पेट्रोल टाकीत्यात घड्याळ गाण ठुई बरी नाही अंडरपॅन्ट ठुली दुपार पोट पुरीनो तुमच्या इतके चांगले दिवस येणार आहे तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणारी मुलगा दे मुलगी द्या फक्त तोड तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय उपयोग आणि तरुण पोरांना सांगतो पोरांनो हे प्रेम बीम ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या सक्सेस नाहीत सक्सेस नाही आपण म्हणतो बा प्रियशी माझ्यावर प्रेम करते चुकीचं आहे ते चुकीचं आहे आपल्यावर प्रेम करणारी प्रियशी आपल्या पैशावर प्रेम करते का आपल्यावर करते पैसे ते आपल्यावर प्रेम करायला येडे काय आणि आपलं येडं म्हणतं ती माझी नाही ना कुणाचीच होऊ शकत नाही ती 2-4 जणांची झाली तू 4था नंबर येड्या प्रियशी नाही कोणत्या माझ्या समोर बसलेले प्रियकर आता इथं 2-4 प्रियकर आहेत तुम्ही म्हणे मला चेहरे ओळखत मला नाही सांगायचं मी असं बसल्या सांगणार हे बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत एका मिनिटात नाही ना आपल्याकडून नाही मी असं नजरेनं माणूस पाहिला ना तो बाई 7वीला आहे मराठी मिडियमला आहे तू सेमी इंग्लिश हां तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे तेव्हा ते मराठी इंग्लिश मिडियमला आहे लगेच लक्ष सांगणार मी हे मराठी मिडियमला आहे तेव्हा हे मराठी मिडियमला आहे मराठी मिडियम लगेच सांगणार मला असं टोटली इतिहास सांगणार मी माणसाचं तेव्हा ते मराठी मिडियमला आहे लगेच सांगणार एका मिनिटात तेव्हा ते सेमीला आहे का नाही तिघं सेमीला आहे तेव्हा ते मराठी मिडियमला आहे लगेच त्यांनाही म्हणावं आहे का नाही हां मग हा बा सेमीला आहे हा मराठी मिडियमला आहे तू 7वीला आहे ना 8वी हां त्या बा चुकणारच नाही आपल्या नजरेत ह्या बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत इथे 1-2-3 प्रियकर आहेत ह्या बाई इथं 2-4 जुगार खेळणार आहेत एका मिनिटात सांगा मला इथं 1-2 प्रियशीच्या भावाचा मार खायले 2-3 नाही नाही आपलं मी मला उगाच हे उरकत नाही तर भविष्य आता मिनिटात सांगणार म्हणजे मला हे बंद करावं लागून तेच सुरू करावं लागलं लगेच सांगणार मार लगेच ही बाई पोरगी इंग्लिश मिडियमला आहे लगेच सांगणार ते पण ते इंग्लिश मिडियमला आहे तेव्हा हे इंग्लिश मिडियमला आहे लगेच सांगणार लगेच सांगणार हां लगेच सांगणार तेव्हा मामाला एकच मुलगी आहे ना तेव्हा